सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आत्ताचा खूप महत्त्वाचा अपडेट किंवा आज दुपारी किंवा आज सकाळपासून एक कात्रण प्रसिद्ध होते, जे की SABC प्रमाणपत्राच्या बाबतीत SABCचं जे प्रमाणपत्र आहे किंवा SABC दाखला जो आहे तो पुन्हा नव्याने काढायला सांगितलेला आहे. त्याच्यावरती मग विद्यार्थ्यांची परत मेसेज पडायला लागले की सर मग आम्ही एवढं खर्च केलेला होता, आम्ही एवढी प्रोसेस केलेली होती, एवढ्या दिवसानंतर आम्ही खटाटोपा करून आम्ही तो दाखला मिळवलेला होता आणि आता परत सरकार म्हणते की परत दाखले काढायचे. म्हणजे नेमकं काय चालू आहे हा विषय. याच्या आधीच बरोबर मी 4 दिवसापूर्वी जो काही SABC EWS आणि OBC बद्दल जो काही पुढे प्रॉब्लेम होणार आहे कधी जॉईनिंगला, त्यावेळी तो प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मी आधीच अलर्ट केलेलं होतं मुलांना. एक 2 ते 3 दिवसापूर्वी तुम्ही व्हिडिओ बघितला असाल की फक्त टोकन असेल तुमच्याकडं तर त्या टोकनवरती तुम्हाला जॉईनिंग कुणीही देणार नाही म्हणून मी डायरेक्ट सांगितलेलं होतं. समजलं. सो आता तुम्हाला ग्राउंडला जायला भेटेल. तुमचं ग्राउंडला कट ऑफमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यानंतर तुम्ही लेखी पण देऊ शकताय, लेखीला पण तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. पण फायनल कट ऑफला ज्यावेळी डॉक्युमेंट चेकिंग असेल, फायनल डॉक्युमेंट चेकिंग, त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे त्याच टोकन नंबरचा तो दाखला नसेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार. हा शब्द माझा महत्त्वाचा, एवढं लक्षात ठेवायचं. कारण की त्या टोकनचा दाखला कुणाकडे नाही, तेच फक्त टोकन आहे. दाखला मिळालाच नाही आहे, दाखला मिळालाच नाही, फक्त त्यात तेच टोकन ठेवले. काही मुलांना माहीत पण नाही की ते टोकन म्हणजे फायनल दाखला आहे असं त्यांना वाटायला लागले. असा विषय नाही आहे. सरकारनं मुभा दिलेली होती 15 दिवस, ज्यावेळी वाढ दिली फॉर्म भरायला SABCसाठी EWSसाठी वगैरे, त्यावेळी सरकारने सांगितलं होतं की 15 दिवसात तुम्ही काय करायचं, दाखला मिळवून घ्या. नसेल तर शेवटी त्यांनी सांगितलं की फक्त टोकन नंबरवरती किंवा टोकन पावतीवरती तुम्ही फॉर्म भरू शकताय. 15 मार्चच्या दरम्यान हा विषय झालेला होता, शेवटच्या तारखेपर्यंत. सो त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा विषय होता की फक्त त्यांनी मुभा दिली होती त्या टोकनवरती आपल्याला ॲप्लिकेशन करायला, पण त्याच टोकनचा पुढं आपल्याला दाखला पाहिजे म्हणून मी सांगितलेलं होतं. आणि ऑफिशियल मला माहिती आहे दाखले कशा पद्धतीने असतात, काय असतात, प्रोसेस काय असते किंवा टोकन नंबरचा विषय काय असतो हा विषय. तर महाराष्ट्रामध्ये ही दाखल्यांची अवस्था किंवा महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या समाजातील, वेगवेगळ्या धर्मातील जे अंतर्वाद आहेत, म्हणजे आपल्या आपापसातले जे वाद आहेत ते उफाळून उठलेले आहेत आणि त्याचा फटका या मुलांना खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. दुसरी गोष्ट, सरकारला प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या डोक्यात आणून द्यावी लागत आहे. जसं की वयवाढीचा मुद्दा असेल, नंतर पावसाळ्याचा विषय असेल, SABCचा घटक असेल, मुलांनी जसं त्यांच्या डोक्यात आणून दिलं की आम्हाला फक्त एक संधी पाहिजे, आम्हाला दुसरं काहीच नको आहे. तो ज्यावेळी मुद्दा त्यांच्या डोक्यात पटला, त्यांच्या वारंवार त्यांच्या डोक्यात हातोडं मार लागलं की बाबा आमचे विषय थोडेसे वेगळे आहेत, तुम्ही जे डोके पकडलाय डोक्यात ते तुमचा विषय वेगळा आहे. फडणवीसने सारखे सांगितले की आम्हाला अधिवेशनाच्या अगोदर आमची भरती पूर्ण करायची आहे. कारण की त्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला. आपण आपली हार का होते, तर तरुण जे बेरोजगार होत आहेत, तरुणांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राग आहे, द्वेष आहे आपल्यावरती, म्हणून त्यांनी कोणताही न विचार करता, कुणाचाही न विचार करता पाठिंबा पडलेले घटक किंवा ज्याच्यावरती अन्याय झालाय, ज्यांच्या पद्धतीनं ज्या उमेदवारांचा JR मध्ये जे काही वयवाढीचा विषय होता त्याच्यामध्ये ती मुलं बसत होती, त्यावेळी ही भरती निघली नाही, सरकारनं लेट केला असं त्यांनी समजावून सांगितलं वारंवार. आणि मग पुढे त्यांच्यावरती त्याचा विश्वास बसला आणि त्यानंतर मग त्यांनी कालच शासन निर्णय प्रस्तावित करण्यासाठी डॉक्युमेंटची प्रोसेस केलेली आहे. आता थोड्या दिवसात त्याच्यावरती प्रोसेस होऊन त्यांना मुलांना न्याय भेटलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे 2024च्या पोलीस भरतीमध्ये. सो आत्ताच एक घटक तुम्हाला सांगतोय, ही जी SABC किंवा EWS किंवा जे काही OBC दाखला आहेत, ज्यांना टोकन पावतीवरती फक्त संधी दिलेली होती, त्या मुलांनी एखादा स्पेसिफिक ग्रुप तयार करायला पाहिजे आतापासून. जर उद्या अशा मुलांवरती अन्याय झाले आणि त्यांच्यावरती जर त्यांना डिस्क्वालिफाय केलं तर ह्या मुलांनी एकत्रित लगेच येऊन लगेचच सरकारला ज्या काही गोष्टी चुकीच्या होत्या त्याच्यावरती जाब विचारला पाहिजे. पहिला दाखला काढला, त्या दाखल्यामध्ये एकाच फॉन्टमध्ये NCL आणि सगळंच दाखले एकाच पेजवरती होते. आता दुसरा काही दिवसातनं नवीनच 15 दिवसामध्ये अपडेट येते, लगेच 15-20 दिवसांनी अपडेट येते. अशा पद्धतीने अपडेट येऊन वेगवेगळे JR येऊन ह्या SABC दाखल्यांना पाक घोडे लावून टाकले सरकारने, पाक घोडे लावून टाकले. ह्यांना कसं मॅनेज करायचं, कसं गोष्ट हँडल करायची हे माहीत नाही. आणि ह्यांना घाबरून MPSC वाले ग्रुप B आणि ग्रुप C ची ॲडव्हर्टाईज काढत नाही. कारण MPSC वाल्यांना सुद्धा ह्या घटक माहिती आहेत. बाबा हे जे मराठाचा विषय आहे, मराठा आरक्षण किंवा OBC आरक्षण किंवा EWS जे प्रकरण आहे, त्यांना ह्या घटकामुळेच ते ॲडच काढत नाहीत. गेले 7 महिने झालं प्रलंबित आहेत कंबाईन ग्रुप B ग्रुप C ची. जवळजवळ 6-7 महिने झालं मुलं चातकासारखी वाट बघत आहेत. त्यामुळे सरकारला हा विषयच कळाला नाही. एकंदरीत
जे काही पेपरला बातमी आले ते पहिला बघूयात आणि मग त्याच्यावर ते आपण काय करायचं विश्लेषण करणार आहोत. तर SCBCचे दाखले पुन्हा काढावे लागणार असं सरळ हेडलाईन दिलेली आहे. आता 3 वर्षासाठी नव्हे, कायमचे मिळेल प्रमाणपत्र, पूर्वीचा निर्णय रद्द असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे जे आहे SCBCचं किंवा हे बाकीचं आरक्षण वगैरे हे सामाजिक आणि आर्थिक विषय ह्या विषयावरती एकंदरीत दिलेलं होतं. तर मग जर असं असताना तर असं हे एकदमच कॅन्सल केलं सामाजिक आणि शैक्षणिक ह्याच्यावरती किंवा आर्थिक विषयावरती, हे जर दाखले त्याच्यावरती डिपेंडिंग असतील आणि हे जर वार्षिक दाखले नाही काढले तर मग डायरेक्टली जर दाखला एकदाच दिला तर मग कोणतरी याच्या विरोधात याचिका दाखल करेल, याच्या विरोधात परत कोणतरी जाणार आणि मराठा असू दे किंवा OBC असू दे किंवा कोणी असू दे, एकमेकाच्या विरोधात वकील वगैरे सगळी बॉडी स्ट्रॉंग आहेत एकमेकांची. त्यामुळं ही लोक एकमेकाच्या विरोधात जात आहेत वरती कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये आणि ह्याला स्टे वगैरे आणतात. त्यामुळं ह्याचं नुकसान आहे ते मुलांचं नुकसान होत आहे, लक्षात घ्या. खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे SCBCचे दाखले पुन्हा काढायला लागणार म्हणून सांगितलेलं आहे. आता 3 वर्षासाठी नव्हे, कायमचे मिळेल प्रमाणपत्र, पूर्वीचा निर्णय रद्द. बघूयात काय विषय आहे. सोलापूरमधून ही बातमी होती. मराठा आरक्षणानंतर राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय कुटुंबींना SCBCचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. SCBC व नॉन क्रिमिनल दोन्ही एकत्रित मिळत होते. बघा, मी आधी सांगितलं SCBC दाखला आणि NCL एकाच पेजवरती एकाच फॉन्टमध्ये सगळंच भेटत होतं. नंतर त्याची मुदत 3 वर्षापर्यंत होती. आता राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 15 मार्चच्या शासन निर्णयात बदल करून नवीन शुद्धीपत्रक काढले आहे. त्यामध्ये 15 मार्च ते 28 जूनपर्यंत SCBC प्रमाणपत्र काढलेल्या जिल्ह्यातील जवळपास 6,000 तरुणांना पुन्हा नव्याने प्रमाणपत्रे काढावी लागणार आहेत. आता हे झालं महाराष्ट्रातले एका जिल्ह्यातले 6,000 सर्टिफिकेट. तर मग बाकी 36 जिल्ह्यांचं काय, हा पण प्रश्न तयार होतो. बाकीच्या 36 जिल्ह्यांचा काय विषय, याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील 5,389 जणांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून 15 मार्च ते 13 मे या काळात SCBCचे प्रमाणपत्र वितरित केले आहे. त्यानंतरही 14 मे ते 28 जून या काळात देखील 1,000हून अधिक जणांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच प्रांताधिकाऱ्यांकडे जुन्याच शासन निर्णयानुसार करण्यात आलेले 1,500 पर्यंतचे अर्ज प्रलंबित आहेत. म्हणजे अजून सुद्धा 1,500 अर्ज प्रलंबित आहेत. त्या अर्जावर निर्णय कसा घ्यायचा या संदर्भात प्रांताधिकारी देखील संभ्रमात असल्याचं दिसून येतं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. जात पडताळणी समितीकडे देखील व्हॅलिडिटीसाठी अनेक अर्ज प्रलंबित आहेत. नवीन शुद्धपत्रकानुसार 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करण्यात येत असून सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देण्यासाठी याद्वारे सुधारित परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब स्वतंत्र पृष्ठांवर विहित करण्यात येत असल्याने नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जे काही परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब होतं ते वेगवेगळ्या पानावरती प्रसिद्ध करण्यात यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पूर्वीचे दाखले काढलेल्यांना आता पुन्हा नवे दाखले तथा प्रमाणपत्र काढावे लागतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवरती सकाळशी बोलताना सांगितलेलं आहे. आता जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी नाव न सांगता ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सकाळनं. ठीक आहे, नाव सांगितलं तर प्रॉब्लेम येणार असं त्यांना वाटतं म्हणून ते नाव न छापता त्याच्यावरती त्यांनी त्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. सो अशा पद्धतीनं हे जे SCBC दाखले पुन्हा प्रवेश प्रक्रियेच्या काळातच शुद्धीपत्रक हे जे आलेलं होणार आहे, जे येणार आहे ते शुद्धीपत्रक येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. इयत्ता 12वीसह पदव्युत्तर परीक्षांच्या निकालानंतर आता पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहेत. तंत्रनिकेतनच्या प्रवेशही सध्या सुरू आहेत. दुसरीकडे काही शासकीय विभागांच्या भरती होईल. अशावेळी राज्य शासनाने काढलेल्या शुद्धीपत्रकामुळे 28 जूनपूर्वी SCBCचे दाखले काढलेल्या तरुणींना पंचायत होईल अशी स्थिती आहे. 3 दिवसापूर्वी मी बोललेलो होतो आणि आज GR आलाय, म्हणजे आज ती बातमी आली, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं खूप महत्त्वाचे जे अपडेट असतोय किंवा जे पुढं प्रॉब्लेम येणार ते आधीच सांगत असतोय, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे चॅनल खूप महत्त्वाचं आहे. आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की परत ह्या गोष्टी लहान जरी असल्या तरी मुलांचं नुकसान हे 100% मोठ्या प्रमाणात करणार आहे. हे आत्ताच लिहून ठेवा. मी खूप महत्त्वाचे अपडेट किंवा खूप महत्त्वाच्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत देतोय, जेणेकरून फायनल सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला जर कागदपत्रांमध्ये एखादे जर डिस्क्वालिफाय केलं तर ह्याच्यासारखा वाईट दिवस कुठला नसेल, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. SCBCच्या दाखल्याबद्दल मी आज बोललेलो आहे. त्याचबरोबर ह्या सरकारनं जे काही गोष्टी मध्ये हे केलेले आहेत, अपडेट केलेले आहेत SCBCच्या प्रमाणपत्राबद्दल, जवळजवळ 3 वेळा आता अपडेट झालेली आहे.
त्यामुळं मुलांना नवीन जर दाखले काढायला लागले आता तर लय वाईट अवस्थिती येणार, एवढं लक्षात ठेवा, परिस्थिती येणार मुलांवरती. एका सिनियर अधिकाऱ्याने हे गव्हर्नमेंटचं सांगितलेलं आहे की हे अशा पद्धतीनं मुलांना, आपल्या जिल्ह्यातील 6,000 मुलांना, सोलापूर जिल्ह्यातील 6,000 मुलांना एसीबीसीच्या परत दाखले काढावे लागतील. अशाच पद्धतीनं जर सोलापूरमध्ये जर झालं तर हीच प्रोसेस महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये होणार, याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे, सरकार याच्यावरती काय तोडगा काढणार होता तो त्यांच्यासोबत, पण मी 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं ते परत एकदा सिद्ध झालेलं, एवढं लक्षात ठेवायचं. जात पडताळणी समिती ही संभ्रमात आहे, कारण की असणारच आहे, कारण त्यांना समजून झाले नेमकं काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर 15 मार्चच्या शासन निर्णयानंतर सोलापूरसह राज्यभरातील हजारो तरुणांनी शिक्षणासह विविध कारणास्तव एसीबीसीचे प्रमाणपत्र काढली. त्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 28 जूनपूर्वी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा व जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून व्हॅलिडिटी करून घेतली आहे त्यांच्याकडे प्रमाणपत्रे आता ग्राह्य धरली जाणार का, असाही संभ्रमावस्था आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळं एसीबीसीचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे. एकंदरीत मी आता सांगतोय, अशी जी एसीबीसीची मुलं आहेत त्या एसीबीसीच्या मुलांनी एकत्र यायला पाहिजे, जेणेकरून उद्या आवाज उठवायला लागला तर तुम्हाला एकत्र येऊन तुम्ही आवाज उठवू शकता, एवढं लक्षात ठेवायचं. एका जिल्ह्यामध्ये जर चेंजेस झाले तर ते पूर्ण महाराष्ट्राला लागू पडतात, एवढं लक्षात ठेवायचं. पण याच्यामध्ये जे जुने दाखले आहेत, काही जुने दाखले जे आहेत, हजारोच्या संख्येने एसीबीसीचे दाखले निकाली काढलेले आहेत, डायरेक्टली डिलीट, विषय संपला. आणि कारण सांगत आहेत, तांत्रिक कारणं सांगत आहेत, काही कारणांमुळे रद्द झालेले आहेत, काही कारणांमुळे रद्द झालेले आहेत. मुलं तहसीलदारला भेटलीत, मुलं प्रांतांना भेटली, तिथं जाऊन भेटलीत, त्या मुलांना न्याय भेटलेला नाही आहे. मला ज्यावेळी मी व्हिडिओ टाकला त्यावेळी सुद्धा माझ्या ज्या मुलांना जवळजवळ 200-250 मुलांना मी मदत केली होती, 200 ते 250 मुलांना मी मदत केली होती. आणि त्यांच्यामध्ये मी सरळ सांगितलं होतं, तुम्ही ज्या टोकनचा दाखल्यासाठी तुम्ही अप्लाय केलाय त्या टोकनवरचाच तुमचा दाखला पाहिजे, नसेल तर नवीन दाखला काढायचं म्हटलं तर नवीन टोकन येणारा नवीन दाखला येईल, तो चालणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. मी आधी सांगितलं होतं. त्यामुळे याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. आणि ही जी गोष्ट आहे ती पोलीस भरतीच्या माध्यमातून त्या गृह विभागाचे मेन फडणवीस यांच्यापर्यंत तो विषय जायला पाहिजे, लक्षात घ्या. तरच मग याच्यामध्ये काहीतरी होऊ शकतं, नसेल तर सिलेक्शन झालेल्या मुलांना याचा 100% फटका बसणार. हे लिहून ठेवा आत्ताच. मी भीती घालत नाही, पण तुम्हाला अपडेट देतोय, तुम्हाला अपडेट करतोय. जे हसायला हवं याच्यामध्ये कागदपत्राच्या बाबतीत ते मी सांगतोय. सो शेवटी खूप महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे. एसीबीसीचे दाखले आता नव्याने काढावे लागणार आहेत, नवीन सगळं करावं लागणार आहे. परिशिष्ट अ, परिशिष्ट ब हे वेगवेगळ्या पेजवरती येईल. त्याच पद्धतीनं तुमचं NCL वेगळा येईल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट वेगळा येईल. ह्याच्या आधी 3 वर्षासाठी होता विषय, तो आता कायमस्वरूपी करणार. पण ह्याच्या विरोधात याचिका दाखल झाली तर परत आणि एरे माझ्या मागल्या, परत आणि विद्यार्थ्याचं नुकसान होणार. काही मुलांनी 2,000, 3,000, 4,000 पैसे ढीगभर देऊन सुद्धा दाखले काढलेले आहेत. या मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आता कोणी तुम्हाला पैसे परत देत नाहीत, कोणीही देणार नाहीत. सगळ्यांनी हात वर करणार, सगळे हात वर करणार. पण याचा फटका मात्र आपल्या सर्वसामान्य आणि प्रामाणिक गोरगरीब माणसांनाच होत असलेला फायनली दिसून येतो, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे सरकारने याच्यावरती फायनल एक कोणता तरी निर्णय घ्यायला पाहिजे. अजून सुद्धा 2-3 चेंजेस होणार, ह्याच्या विरोधात कोणी जायला नको पाहिजे, कारण याचा तडकीफोड निर्णय घेऊ शकत नाही सरकारसुद्धा. आणि घेतलात तर मग त्याच्या विरोधात बाकीचे कास्टवाले वगैरे जाऊन, जे आता मराठा OBC वाद चालू आहे त्याच पद्धतीने एकमेकाच्या विरोधात जाऊन हे कुठंतरी 100% लेट होणार, मुलांचं वय निघून जाणार. आणि मग अजूनसुद्धा लाखो प्रमाणात मुलं बेरोजगार होणार. आणि ह्याला कारणीभूत हे सरकार असेल, कारण त्यांना योग्य निर्णय घेता येत नाही, कारण की कोणालाही ते डावलू शकत नाहीत, कारण की विधानसभा तोंडावरती आहे. त्यामुळे हे चाल ढकल करत घेऊन जाणार. आणि विधानसभेचे इलेक्शन झाले, निकाल लागला की सगळेचे सगळे हात वर करतील, आणि 5 वर्ष कोणी काय करू शकत नाही. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा विषय होता, 4 दिवसापूर्वी मांडलेला होता. नंतर 3 दिवसानं परत एक अपडेट आता आज आलेली होती, तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे एसीबीसी बद्दल. अशाच पद्धतीने OBC आणि EWचा सुद्धा विषय आहे, लक्षात घ्या. कोणीही डॉक्युमेंटच्या बाबतीत आळसपणा करू नका, कारण की ग्राउंड अभ्यास फायनल सिलेक्शनपर्यंत जाताना काय कष्ट घ्यावे लागतात हे आम्हाला माहिती आहे. 15 वर्ष गेली कोचिंग करतोय विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर बसून. त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय आहे, डॉक्युमेंटमधनं बाहेर कोणी पडू नका, कळकळीची विनंती आहे. शेवटी जे काही प्रोसेस आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे. कात्रण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहेत. सगळी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. शेवटी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. धन्यवाद.